चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमजापूर येथील शेत शिवारात पेरणीचे काम सुरू असताना अचानक वीज कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेच्या हाताला दुखापत झाली। त्याच वेळी काही सहकारी महिलांना या घटनेचा चांगलाच धक्का बसला। ही घटना शुक्रवार दिनांक 26 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। माहितीनुसार कमळजापूर गावाजवळील पडसखेड पांदण रस्त्यालगतच्या शेतात 7 महिला पेरणीचे काम करीत होत्या। दरम्यान दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास अचानक वीज कोसळली। त्यामुळे सुनंदा नरेश सहारे वय 45 राहणार कळमजापूर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेच्या हाताला दुखापत झाली। या घटनेनंतर इतर महिला घाबरून गेल्या। या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमी तसेच इतर महिलांना तत्काळ चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेत राजकन्या पारिसे, प्रिया डोंगरे, लक्ष्मी रंगारी, सुचिता ओगले, पुष्पा केवट, उज्ज्वला भालेराव, सुमन निकोरे व भारती निकोरे या महिलांना वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चव्हाण यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। यावेळी मंडळ अधिकारी निलेश थूल उपस्थित होते। वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल। शासन निकषानुसार मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येईल। यामध्ये एक महिला जखमी झाली असून इतर महिला घाबरलेल्या आहेत। त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली आहे। वीज व पावसासंबंधी पूर्वसूचना मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये दामिनी ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन पूजा माटोडे, तहसीलदार, चांदूर रेल्वे यांनी केले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।